सुवर्ण मस्तक असलेली मासोळी. एका वेळेस एका मोठ्या तलावात सुवर्ण मस्तक असलेली एक सुंदर मासोळी राहत होती. ती फारच देखणी होती आणि तिच्या सुवर्ण मस्तकामुळे तलावातील इतर मासोळ्या तिच्यावर भयंकर वाईट दृष्टी टाकत होत्या. सगळ्यांना तिचा हेवा वाटत असे, पण तिचा स्वभाव मात्र खूप प्रेमळ आणि मदतीचा होता. एके दिवशी तलावात खूप मोठा जाळा पडला, ज्यामुळे बऱ्याच मासोळ्या जाळ्यात अडकल्या. सगळ्या मासोळ्या धडपड करत होत्या, पण त्यांना सुटका करता येत नव्हती. सुवर्ण मस्तक असलेल्या मासोळीने ही स्थिती पाहून खूप चिंता केली. तिने आपल्या चपळाईचा आणि हुशारीचा उपयोग करून जाळा तोडण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नानंतर शेवटी ती जाळा तोडून सगळ्या मासोळ्यांना वाचवण्यात यशस्वी झाली. सगळ्या मासोळ्या तिच्या कृतज्ञ झाल्या आणि तिचा आदर करायला लागल्या. त्यांना कळलं की तिचं सौंदर्य फक्त बाहेरच नाही, तर तिचं अंतःकरणही सोन्यासारखे आहे. कथेतून बोध: आपलं सौंदर्य किंवा संपत्ती जशी महत्वाची आहे, त्याहून अधिक महत्वाचा आहे आपला चांगुलपणा आणि दुसऱ्यांना मदत करायची वृत्ती. एक जादुई घंटा. खूप वर्षांपूर्वी एका सुंदर गावात आकाश नावाचा एक चुणचुणीत मुलगा राहत होता. आकाश खूप मनमिळाऊ होता आणि मदतीसाठी नेहमी तयार असे. गावाच्या बाहेर एका जुन्या वटवृक्षाखाली एक प्राचीन घंटा लपवलेली होती, जिला जादुई घंटा म्हणत असत. असे म्हणत की जो मनापासून इच्छित असेल आणि पवित्र हृदयाने घंटा वाजवेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आकाशाने त्या घंटेबद्दल ऐकलं होतं, मात्र तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी एक कठीण आणि खडकाळ रस्ता पार करावा लागत असे. बरेच लोक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत, पण जादुई घंटा नेहमी गुपित राहायची. एके दिवशी आकाशाने ठरवले की तो त्या घंटेपर्यंत जाईल. त्याने धीर आणि चिवटपणा दाखवून सारा खडतर रस्ता पार केला. तो वटवृक्षाजवळ पोचला आणि घंटा वाजवली. ती जादुई घंटा होती. अचानक प्रकाश झळकला आणि एक सौम्य आवाज त्याला म्हणाला, तुझ्या शुद्ध हृदयासाठी तुझ्या इच्छांची पूर्तता केली जाईल, पण तुझ्या इच्छेत इतरांचं कल्याण पाहिजे. आकाशाने विचारपूर्वक आपली इच्छा व्यक्त केली. माझ्या गावाला भरपूर पाणी, अन्न आणि सुख समृद्धी मिळो. घंटेचा चमत्कार झाला आणि गाव खऱ्या अर्थाने नंदनवन बनले. कथेचा बोध: शुद्ध हृदयाने केलेले प्रयत्न यशस्वी होतात. स्वार्थापेक्षा परमात्माचा विचार करणाऱ्याला सदैव यश मिळते. हुशार घोडा. एक असतो घोडा आणि एक असतो लांडगा. एके दिवशी तलावाच्या काठावर घोडा गवत चरत असतो. हिरवेगार गवत त्याला फार आवडत असे, त्यामुळे तो घोडा गुंग झाला होता. त्याच वेळी एक तहानलेला लांडगा तिकडे येतो. घोड्याला चरताना पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो हळूवार पावलाने घोड्याच्या जवळ येतो. घोड्याला लक्षात येते की एक लांडगा मागे आहे आणि आता तिथून पळणं शक्य नाही. मरण समोर दिसत असते, पण घोडा शांतपणे विचार करतो. तो हुशार असल्यामुळे त्याला एक युक्ती सुचते. त्याचा मागचा पाय उंच करतो व 3 पायांवर उड्या मारण्यास सुरुवात करतो. लांडगा घोड्याजवळ येतो आणि विचारतो, अरे घोडे दादा, अशा उड्या का मारतोयस? घोडा दुःखी होऊन म्हणतो, काय करू लांडगे भाऊ, माझ्या मागच्या पायात एक काटा रुतलाय.
दुखणे सहन होत नाहीये. लांडगा म्हणतो, काटा काढण्यात मी पटाईत आहे. मी काटा लगेच काढून देईन. हो का? तर मग प्लीज मला मदत कर, घोडा म्हणाला. लांडगा लगबगीने मागच्या पायाशी गेला व काटा शोधू लागला. त्याबरोबर घोडा लांडग्याला लाथा मारू लागला. लांडगा इतका जखमी झाला की त्याला उठताही येईना. हे बघून घोडा धूम पळाला. खबडक खबडक. अशा प्रकारे घोड्याने आपल्या अक्कल हुशारीने आपला जीव वाचवला. चहाचे भांडे. एका गावात एक वडिलोपार्जित किचन मध्ये सुंदर पण जुने चहाचे भांडे होते. त्यावर अनेक ठिकाणी छोटेसे ओरखडे आणि डाग पडले होते. त्यामुळे नवी भांडी ठेवणाऱ्या घरातील माणसांनी ते चहाचे भांडे एका कोपऱ्यात टाकले. एक दिवस चहाचे भांडे खूप नाराज झाले. त्याला वाटले, आता माझे आयुष्य व्यर्थ आहे. माझी किंमत कमी झाली आहे. पण त्याच वेळी एका लहान मुलाने ते भांडे पाहिले. त्या मुलाला ते भांडे खूप आवडले. त्याने भांड्यात फुलांचा एक छोटा गुच्छ ठेवला आणि खिडकीत मांडले. उन्हाचे सौम्य किरण फुलांवर पडले आणि साऱ्या खोलीत सुंदर सुवास पसरला. आता लोकांच्या लक्षात आले, हे भांडे किती सुंदर आहेत. त्याच्या डागांनी आणि ओरखड्यांनी त्या फुलांना एक अनोखी शोभा दिली. चहाचे भांडे परत आनंदी झाले आणि ते म्हणाले, माझे डाग आणि चुका मला अद्वितीय करतात. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी एक खास भूमिका असते. कथेचं बोध, आपल्या कमतरता किंवा दोषांना स्वीकारा. हत्ती आणि मुंगी. त्या जंगलात एक मोठा हत्ती राहत होता. तो खूप गर्विष्ठ होता. आपले वजन आणि ताकद दाखवत इतर प्राण्यांना त्रास देत असे. त्याला नेहमी स्वतःची मोठेपणा मिरवायची छंद होता. एके दिवशी हत्ती नदी किनारी पाणी पित असताना त्याची नजर एका छोट्या मुंगीवर गेली. मुंगी आपल्या घरी जात होती. हत्तीने मोठ्या आवाजात हसून म्हटले, अगं मुंगे, तू किती लहान आहेस. तुला मी माझ्या पायाखाली चिरडून टाकू शकतो. मुंगी शांत होती, पण ती निर्भय आणि चतुर होती. तिने हत्तीला हसत उत्तर दिले, हत्ती भाऊ, तुमच्यासारखा मोठा आकार महत्वाचा नाही, तर मनातला मोठेपण महत्वाचा. हत्तीला हसू आले. हसत जंगलाकडे निघून गेला. काही दिवसांनी हत्ती नदीच्या किनारी खेळत असताना चिखलात अडकून पडला. त्याला कोणत्याही प्रकारे बाहेर पडता येत नव्हते आणि त्याला मदतीसाठी ओरडावे लागले. त्या आवाजाने ती छोटी मुलगी आपल्या कुटुंबासह आली. त्यांनी छोटे छोटे खड्डे खोदून हत्तीला चिखलातून बाहेर येण्यास मदत केली. हत्तीचा गर्विष्ठपणा दूर झाला आणि तो नम्रपणे म्हणाला, मुंगी, मी तुमच्यावर हसत होतो, पण तुम्ही आज माझे प्राण वाचवले. मुंगीने उत्तर दिले, आपले आभार मानू नका. आपण मोठे असो व लहान, एकमेकांची मदत करणे महत्वाचे आहे. त्यातच खरी माणुसकी आहे. कथेचा बोध, आकारावरून कोणाचाही अपमान करू नये. लहान का असेना, प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते. जादुई गाय. एका गावात राघव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन किंवा साधन नव्हती, पण तो कष्टाळू आणि प्रामाणिक होता. राघवची बायको आणि मुलं यांना तो कधीतरी खूप मेहनत करून एक वेळ जेवू घालायचा. एके दिवशी तो जंगलात लाकूड तोडायला गेला होता. काम करताना त्याला एका झुडपाजवळ एक चमत्कारिक गाय सापडली. गायीच्या शरीरावर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या सुंदर पट्ट्या होत्या. ती अतिशय शांत होती आणि राघवकडे प्रेमाने पाहत होती. राघवला वाटलं की गाय हरवली असावी. तो गायीच्या मालकाला शोधण्यासाठी आपल्या घराजवळ घेऊन येतो. परंतु रात्री राघवला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात गाय म्हणाली,
मी एक जादुई गाय आहे. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी तुझ्या मदतीला आली आहे. मी तुला रोज दूध देईन आणि त्या दुधातून तुला खूप धन व संपत्ती मिळेल. पण लक्षात ठेव, हा लोभाने वापरू नकोस. राघवने दुसऱ्या दिवशी गाईचं दूध काढलं आणि बाजारात विकायला नेलं. ते दूध इतकं शुद्ध आणि गोड होतं की काही दिवसातच लोक ते चवीने विकत घेऊ लागले. राघवच्या घरात आनंद आणि समृद्धी नांदू लागली. एके दिवशी त्याच्या लोभी शेजारी विठूने गायीची जादू पाहिली आणि तिला चोरायचं ठरवलं. पण जादुई गाय विठूच्या स्वार्थी विचारांमुळे गायब झाली. यामुळे राघवला खूप दुःख झालं. पण तो देवाचा आभार मानत म्हणाला की त्याला मिळालेलं सुख आणि समाधान पुरेसं होतं. कथेतून धडा, आपल्या प्रामाणिकतेला आणि निस्वार्थ वागणुकीला नेहमीच फळ मिळतं.